बघा अतिशय चांगलं पर्व चालू झालेलं आहे। मराठी माणसांच्या जे मनात होतं, आज जे हृदयात होतं ते आज जे घडणार आहे। त्यामुळे मराठी माणसांसाठी ठाकरे ब्रँड हे किती महत्त्वाचं आहे हा तुम्ही बघा। बाळासाहेब ठाकरे पासून जर तुम्ही बघत असाल तर मराठी माणसाचा कणा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व आणि मराठी लोकांचं होतं। महाराष्ट्रामध्ये हे जुमला पार्टी येऊन आहे ना, महाराष्ट्राचं आणि पुऱ्या देशाचं नुकसान केलेलं आहे, लक्षात घ्या। त्यामुळे हे भारतीय जुमला पार्टी जी आहे ना, यांनी सगळं सत्यानाश करून टाकला पुऱ्या महाराष्ट्राचा आणि पुऱ्या देशाचा। तर असं मला वाटतंय की ठाकरे ब्रँड हे नक्कीच महाराष्ट्रासाठी हिताचं ठरेल आणि प्रत्येक मराठी माणूस व कुठला पक्षाचा असू दे तो या मराठी माणसाच्या ठाकरे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा राहील। आणि जे बीजेपीचे आमदार खासदार आहेत, जे मराठी खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांना ते स्वतःसाठी खड्डा खोदतात, लक्षात घ्या। हे जे भारतीय जुमला पार्टी बरोबर जे त्यांनी संघटन केलेलं आहे, जे गठबंधन केलेलं आहे, हे त्यांच्या पायावर कुऱ्हाडी मारण्याचं काम करताय, उज्ज्वल भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत। तर तुमच्या माध्यमातून मला मराठी आमदार खासदारांना एवढंच कळकळीची विनंती आहे की यांच्या भूलथापाला बळी पडू नका। आपल्या देशाचं नुकसान करणारे हे जुमला पार्टी आहे, लक्षात घ्या। त्यामुळे मराठी आमदार खासदारांनी आता सतर्क राहायला पाहिजे, नाहीतर तुम्ही भविष्य हे उद्ध्वस्त करताय, हे यांच्या नादी लागून हे सिद्ध होतंय। त्यामुळे ठाकरे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहा, महाराष्ट्राच्या हितासाठी उभे राहा, अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो। आणि मराठी माणूस फार आनंदात आहे। तुम्ही बघत असाल मीरा भाईंदरमध्ये मनसे असू दे, शिवसेना असू दे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे गट हे आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी आलोय आणि महाराष्ट्रामध्ये एकदा फार मोठा परिणाम होणार आहे। आणि हे जुमला पार्टी जी आहेत ना, यांना नक्कीच गाड्याचं काम हे ठाकरे बंधू करतील, हे तुमच्या माध्यमातून। खरोखरच एकदम मराठी माणूस म्हणा किंवा इतरांच्या देखील जे शिवसेना मनसेला वर प्रेम करणारे आहेत त्यांना आज अत्यंत 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 आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाचा जल्लोष आम्ही सर्वच जण इथे करत आहोत। आणि खरोखरच एक मनाचं पारणं फिटलेलं आहे की दोन ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत। त्यामुळे चलेगा चलेगा ठाकरे ब्रँड चलेगा। आज आमच्यासाठी खरंच खूप मोठा आणि भाग्याचा दिवस आहे। या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राणे साहेब आणि आम्ही सगळे आज मीरा भाईंदरमध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्र झालेलो आहोत। आणि खरंच नाताळ आहे, नाताळ म्हणजे ख्रिश्चनांचा दिवाळी सण आहे, परंतु आज आम्ही मराठी आणि ख्रिश्चन बांधव एकत्रितचा नाताळ सण साजरा केलेला आहे। आज खूप मोठा दिवस आहे या महाराष्ट्रासाठी। दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत, भविष्यात त्याचे पडसाद जे उमटतील ते अख्ख्या महाराष्ट्राला दिसतील। बात हो गई है, जो मराठी मत था, मतदार था, वो विभाजन हो रहा था उनका, और आज इकट्ठा मत जो मराठी मत है वो इकट्ठा मिलने वाला है। तो मीरा भाईंदर महानगर पालिका में उसका परिवर्तन हर कोई देखेगा। आने वाले समय में 15 जनवरी को मतदान है। आपके प्रभाग 13 की जनता से आप क्या संदेश कहना चाहेंगे हमारे चैनल के माध्यम से? यही संदेश देना चाहिए कि योग्य उम्मीदवार आप जीत के देना चाहिए, खाली हवा में जाना नहीं चाहिए। कौन काम करता है वो आपको मालूम है, जनता को मालूम है। जनता इतना ये नहीं है कि बाबा चिन्ह ही देखेगी और उस पर ही मानेगी, कमल ही देखेगी या कोई और चिन्ह देखेगी, ऐसा नहीं। व्यक्ति है, चिन्ह है। हमारे उद्धव साहब बाळासाहेब ठाकरे की निशानी है, ये मशाल है। ये मशाल देखेंगे, हमारे यूपी में इंजन है वो आएगा और कोई आएगा आगाड़ी में, तो उनको मत देंगे, इतना मुझे यकीन है। आपकी तैयारी प्रभाव 13 से क्या कहेंगे आप? देखिए, शिवसेना और मनसे दोनों पक्ष के जो नेतृत्व ठाकरे ब्रैंड से जो शाखा का काम होता है वो सब इलेक्शन के टाइम नहीं होता है। आप देखेंगे इलेक्शन से पहले काफी राजनीतिक पार्टियों के ऑफिस खोल के बंद हो जाते हैं। शिवसेना और मनसे के कार्यकर्ता के ऑफिस 165 दिन खुले रहते हैं और ये बाला साहब के पक्ष से प्रथा चली आ रही। इलेक्शन अभी 15 तारीख को खत्म हो जाएगा। जितने भी कार्यालय मनसे के और शिवसेना बनाते वो आप देखिए आने वाले और 50 साल तक चालू रहेंगे। जन सेवा चालू रहेगा, लोगों का सेवा चालू रहेगा। मनसे और विभाजन के जो कार्यकर्ता है नगर सेवक काम नहीं करते, उन लोग घर के भी करते हैं और एक आम जनता जानती है। जैसा कि आपने देखा कि शिवसेना उबाटा और महाराष्ट्र नवनिर्माण सेना का यहाँ पर जीतने का ऐलान हो चुका है और यहाँ पर कार्यकर्ताओं का जो जैसा होला यहाँ पर नजर आ रहा है वो मेरे सामने आप देख सकते हैं। कैमरा पर्सन के साथ मैं शकील अहमद, न्यू लाइफ इंडिया टीवी न्यूज़।